श्री स्वामी समर्थ. 20 जानेवारीला आहे मागी गणेश जयंती. या दिवशी कोणत्या सेवा कराव्यात, गणपतीची पूजा कशी करावी ते पहा. पण त्याआधी माझ्या युट्यूब चॅनेलला जर सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा. माघ महिन्यात येणाऱ्या शुद्ध चतुर्थीला मागी गणेश चतुर्थी म्हणतात. ही चतुर्थी मागी गणेश या नावाने साजरी केली जाते. ज्या दिवशी श्री गणेशाचा जन्म झाला तो दिवस होता माघ शुद्ध चतुर्दशी. तेव्हापासून गणपतीचा आणि चतुर्थीचा संबंध जोडला गेला. या दिवशी गणपतीची सेवा कशी करायची ते पहा. दुपारी 12 वाजता गणेशाचा जन्म साजरा केला जातो. 12ला किंवा 12च्या आधी पूजा केला तर अत्यंत चांगली असते. पूजेला सुरुवात करण्या अगोदर धूप दीप लावून घ्यावा. दिव्याला गंध, अक्षता, हळदी कुंकू, एक फूल अर्पण करावे. दिव्याची पूजा करावी. पूजेसाठी एक पाट घ्यावा. पाटावर एक लाल स्वच्छ वस्त्र अंतरावे. एक तामण किंवा प्लेट घेऊन त्यामध्ये 2 दाणे अक्षता ठेवाव्यात. त्यानंतर आपल्या देवघरातील गणपतीची मूर्ती त्यामध्ये ठेवावी. गणपतीची मूर्ती बसलेलीच असावी. उजव्या सोंडेचा गणपती पूजू नये. ओम भद्रम कर्णेभि श्रियाम देवाः भद्रम पश्यमाक्षभिर्य जत्राः स्थिरै अंगै तुष्टवासं तनुभिः वेशमदेवितं यदायुः. ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षो अरिष्टनेमि स्वस्ति न बृहस्पतिर्दधातु. ओम शांती शांती शांती. असे म्हणून पुरुषांनी कपाळाला गंध तर स्त्रियांनी हळदी कुंकू लावावे. त्यानंतर गणपतीला पंचामृत स्नान घालावे. सर्वप्रथम दुधाने स्नान घालावे. श्री गणेशाय नमः दुग्ध स्नानम समर्पयामी असे म्हणून दूध अर्पण करावे. अभिषेक करत असताना गणपतीचा मंत्र किंवा अथर्व शीर्ष म्हणावे. दुधाचे स्नान झाल्यानंतर 2 पळी शुद्ध पाण्याने स्नान करावे. दुग्ध स्नानाते शुद्धोदकम स्नानम समर्पयामी असे म्हणावे. त्यानंतर दह्याने स्नान घालावे. श्री गणेशाय नमः दधी स्नानम समर्पयामी असे म्हणून स्नान करावे. दह्याचे स्नान झाल्यानंतर परत 2 पळी शुद्ध पाणी अर्पण करावे. दधी स्नानाते शुद्धोदक स्नानम समर्पयामी असे म्हणावे. दह्यानंतर गायीचे तूप घेऊन त्याचा अभिषेक करावा. श्री गणेशाय नमः घृत स्नानम समर्पयामी असे म्हणावे. तुपाचा अभिषेक झाल्यानंतर परत 2 पळी शुद्ध पाणी अर्पण करावे. घृतम स्नानाते शुद्धोदकम स्नानम समर्पयामी असे म्हणावे. त्यानंतर मधाचा अभिषेक करावा. श्री गणेशाय नमः मधु स्नानम समर्पयामी असे म्हणावे. मधाच्या स्नानानंतर परत 2 पळी शुद्ध जल अर्पण करावे. मधु स्नानाते शुद्धोदकम स्नानम समर्पयामी असे म्हणावे. त्यानंतर साखरेचा अभिषेक करावा. श्री गणेशाय नमः शर्करा स्नानम समर्पयामी असे म्हणावे. साखरेच्या अभिषेकानंतर 2 पळी पाणी अर्पण करावे. शर्करा स्नानाते शुद्धोदक स्नानम समर्पयामी असे म्हणावे. त्यानंतर मूर्ती स्वच्छ धुवून घ्यावी. मूर्तीला जे काही मध तूप लागले असेल ते फुलाने बाजूला करावे. हे पंचामृत घरातल्या सर्वांनी ग्रहण करावे. थोडे घरामध्ये शिंपडावे. उरलेले सर्व झाडाला अर्पण करावे. अशा प्रकारे पंचामृत स्नान करावे. त्यानंतर गणपतीची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यावी. एक ताम्हण घेऊन त्यामध्ये 2 दाणे अक्षता ठेवाव्यात. त्यानंतर गणपतीची मूर्ती ताम्हणामध्ये ठेवावी. मूर्ती ताम्हणात ठेवल्यानंतर 2 दुर्वा गणेशाला अर्पण कराव्यात. त्यानंतर गणपतीला अभिषेक करण्यासाठी पाण्यामध्ये गुलाबजल, अत्तर, अष्टगंध, चंदन पावडर पाण्यामध्ये मिक्स करून त्याचा अभिषेक करावा. अभिषेक करत असताना गणपती मंत्र 11 वेळा किंवा 108 वेळा म्हणू शकता. गणपती अथर्व शीर्ष 1 वेळा, 11 वेळा किंवा 21 वेळा म्हणून अभिषेक करावा. जेवढे आवर्तने म्हणायचे तेवढा अभिषेक करावा. त्यानंतर शेवटला फलश्रुती वाचावी. त्यावेळी अभिषेक करू नये. हात जोडून बसावे. अशा प्रकारे अभिषेक करून झाल्यानंतर श्री गणेशाची मूर्ती ताम्हणामधून अलगद उचलून घ्यावी व स्वच्छ पुसावी. मूर्ती स्वच्छ पुसून बाजूला ठेवावी. अभिषेकाचे जे तयार झालेले तीर्थ आहे ते सर्वांनी ग्रहण करावे. ताम्हण पाटावरती ठेवून त्यामध्ये तांदूळ ठेवावेत. पूजेसाठी अखंड तांदूळ वापरावा. तुटलेला वापरू नये. हळदी कुंकू अर्पण करून त्यावरती गणपतीची मूर्ती स्थापन करावी. गणपतीची पंचोपचार पूजा करावी. श्रीमन्महागणाधिपते नमः विलेपनार्थे चंदनम समर्पयामी असे म्हणून मूर्तीला गंध लावावे. गंध म्हणजे चंदन, नसेल तर अष्टगंधही लावू शकता. श्री गणेशाय नमः अलंकारार्थे अक्षतां समर्पयामी असे म्हणून अक्षता अर्पण कराव्यात. श्री गणेशाय नमः हरिद्रा कुंकुम सौभाग्य द्रव्यानी समर्पयामी असे म्हणून हळदी कुंकू अर्पण करावे. श्री गणेशाय नमः ऋतुकालोद्भव पुष्पानी समर्पयामी असे म्हणून लाल जास्वंदीची किंवा गुलाबाची फुले अर्पण करावीत. जास्वंद नसेल तर कोणत्याही लाल प्रकारची फुले गणपतीला अर्पण करावीत. त्यानंतर 21 दुर्वा घेऊन त्यांचे देठ गंध, अक्षता, हळदी कुंकवामध्ये बुडवून ते
गणपतीला अर्पण करावे. फुले किंवा दुर्वा अर्पण करत असताना त्यांचे देठ गणपतीकडे येईल अशा प्रकारे अर्पण करावे. श्री गणेशाय नमः हा दुर्वांकुर पत्राने समर्पयामी असे म्हणावे. गणपतीच्या मूर्तीला चंदनाचा, चाफ्याचा किंवा चमेलीचा अत्तर लावावा. पाण्याचे भरीव चौकोनी मंडल करून त्यावरती नैवेद्याचे ताट ठेवावे. त्यामध्ये फळे, पंचामृत, तिळाचे, साखरेचे सारण करून केलेले मोदक, तिळांच्या लाडूंचा नैवेद्य ठेवावा. कारण या दिवशी तिळाचा वापर करायचा असतो. या चतुर्थीला तिलकुंड चतुर्थी असेही म्हणतात. श्री गणेशाय नमः धूपमाग्रपयामी असे म्हणून धूप ओवाळावा. श्री गणेशाय नमः दीपम दर्शयामी असे म्हणून 3 वेळा दिवा ओवाळावा. गणपतीला नैवेद्य दाखवताना तुळशीचे पान ठेवू नये. गायत्री मंत्र म्हणत एक दुर्वा नैवेद्यावरती ठेवावी. त्यानंतर परत एक दुर्वा घेऊन नैवेद्यावरती 3 वेळा फिरवून नैवेद्य दाखवावा. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा मुद्दानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मण्यमृतत्वाय स्वाहा असे म्हणून नैवेद्य अर्पण करावा व ती दुर्वा गणपती जवळ ठेवावी. अशाच प्रकारे परत एकदा दुर्वा घेऊन हीच कृती परत करावी. श्री गणेशाय नमः नैवेद्यम समर्पयामी असे म्हणावे. त्यानंतर गणपतीची सुखकर्ता दुःखहर्ता ही आरती करावी. त्यानंतर कापूर प्रज्वलित करून कर्पूर गौरम करुणावतारम संसारसारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितम नमामि असे म्हणून कापूर ओवाळावा. आधी कापूर देवाला अर्पण करावा, मग घरातल्या सर्वांनी घ्यावा. अशा प्रकारे मागी गणेश जयंतीला गणपतीला अभिषेक, गणपतीची पूजा करावी. या दिवशी गणपतीची सेवा केल्यास ती फलद्रूप होते. कारण हा दिवस गणेशाचा जन्म दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी पृथ्वीवरती गणेश लहरी अत्यंत अधिक प्रमाणात सक्रिय असतात. गणेश तत्व अधिक प्रमाणात असते. त्यामुळे या दिवशी गणपतीची सेवा नक्कीच करावी. जर अभिषेक करायला, पूजा करायला वेळ नसेल तर वाचन, पठण किंवा जेवढे जमेल तेवढे आपल्याला नामस्मरण करायचे आहे. मागी गणेश जयंती विषयी जाणून घ्यायचे असेल तर मागी गणेश चतुर्थी का साजरी करावी हे जाणून घेण्यासाठी युट्यूबवर अपलोड केलेला दुसरा व्हिडिओ नक्की पहा. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. माहिती आवडली तर लाईक करा, शेअर करा. श्री स्वामी समर्थ.